सो गुड मॉर्निंग. लाईक आज लास्टचा दिवस आहे. लाईक आत्तापासूनच सगळे इमोशनल झाले आणि आज आम्हाला लाईक झोपेतून कोणी उठवलं नाही, काहीच नाही म्हणजे काहीच बर्डन नव्हतं. आणि आम्ही आज लाईक टायमा उठलो, सगळ्या गोष्टी झाल्यात. त्यांनी एकदम आज फ्रीडम दिलं होतं. सो आता लाईक इमोशनल पार्ट चालू होणार आहे. सगळे रील्स ते बनवणार आहेत. ऑलरेडी 50% लोक रडले आहेत, सगळ्याच्या डोळ्यात पाणी आलं आहे. आणि हे जे मुवमेंट आहेत ना, तेच ते कॅप्चर करायचे आहेत. म्हणजे खूपच जास्त मी ना माझ्या पॅरेंट्सची सिंगल चाइल्ड आहे. म्हणजे मला असं सांगायचं की मला आतापर्यंत ना खूप जास्त जपलं तर नाही माहीत माझं, पण ना मी लहानपणापासूनच म्हणजे कुठं पण काही पण जायचं किंवा काही पण मी खूप जास्त प्लेस चेंज केल्या, वेगवेगळ्या ठिकाणी गेली, फ्रेंड्स बदलले, हॉस्टेलला पण राहिली आहे. म्हणजे मला करता सगळे दीदी वगैरे सगळ्यांनी बेस्ट काम केलं आहे. सगळ्यात बेस्ट गोष्ट मला सांगायची खरं तर, मी लहानपणापासून इकडे राहते म्हणजे बाहेर राहते. मी खूप प्लेस पण सोडल्या. प्रत्येक प्लेस सोडताना माझे मम्मा पप्पा मला म्हणायचे की असं नसतं की प्रत्येक व्यक्ती परमनंट असतो आपल्या लाईफमध्ये. सो जात आहे ना तर जाईल, काहीतरी न्यू येणार आहे आपल्याकडे. आणि मग मला हे वाटायला लागलं ठीक आहे बाबा येणार तर आहे. फ्रेंड्स सोडल्यात मी आणि लिटरली मी कोणत्याच आपलं सेंडअप काही पण असतो त्याच्यात मी कधी रडली नाही. मला की हां ठीक आहे बाबा जात आहेत, फ्रेंड्स जात आहेत, ओके फाईन आहे. प्रत्येकाला मी सगळ्यांना म्हणत असते की मला काही फरक नाही पडत. फर्स्ट टाइम मी सगळ्याबद्दल लिटरली म्हणते की मला खूप वाईट वाटतंय, खूप जास्त वाईट वाटतंय की मी इकडनं जाते. आय डोंट नो व्हाय. म्हणजे मला बहीण भाऊ पण नाहीये कोणी करायचं कार्यक्रम रडायचं थांबलेला. आणि मला इकडे फर्स्ट टाइम आय थॉट की आय हॅव अ ब्रदर टू. बेसिकली लाईक सगळ्याचे ग्रुप 6 ग्रुप होते ना, आम्ही दोघं कोणत्याच ग्रुपमध्ये नव्हतो. बट हे आम्हाला अजिबात दुःख नाही. लाईक प्रत्येक ग्रुपमध्ये आम्ही होतो. आणि मला ह्याच्यासोबत जे शूट करायला मजा आली. लाईक मी 7 दिवसात एक सुद्धा क्लिप एडिट केलं. टू बी हॉनेस्ट मी सगळं प्रेशर ह्याच्यावर दिलेलं. लाईक आता जे व्हिडिओ नाही ते मी एडिट करण्यात म्हणजे प्रेशर होतं सिनियरचं की रोज एक रील आली पाहिजे. ते रात्री 2-2 वाजेपर्यंत जाऊन गेले. लाईक तुझ्यासाठी काय बोलन त्यामुळे बोलणारच नाही आहे. बट पण नाही ऐक, निखिलने पण जे काम केलं ना माहिती आहे का, फोटोला त्याला आहे ना, फोटोला इतकं प्रेशर येतं ते सारखं फोटो काढ. व्हिडिओपेक्षा माहिती आहे का, व्हिडिओला मला असं प्रेशर नव्हतं, शूटिंगला मला प्रेशर काहीच नव्हतं. पण निखिलला एवढं शूटिंगला प्रेशर होतं म्हणजे फोटो काढले की 2-2 मिनिटाला फोटो काढ, इकडं पळ तिकडं पळ थोडा. आणि त्याला प्रॉब्लेम असून पण त्याने केलं ना बाई, खरं सांगतो लय भारी काम झालं. आणि आम्ही कोणत्याही ग्रुपमध्ये नसताना आम्हाला एवढं प्रेम दिलं माहिती का सगळ्यांनी मला असं वाटत नव्हतं. आम्हाला वाटतं आम्ही सगळ्या ग्रुपमध्ये आम्हाला उलटं मूव आहे जास्त. हां कुठं मला तर पर्सनली कुठं असं थोडं इन्व्हॉल्वमेंटला थोडंसं वाटलं, इश्यू वाटलं, इन्व्हॉल्व होता येत नाही. पण तुला माहिती का हा जे एक्सपिरियन्स होता हा भारीच राहील. पुढच्या वेळी पण आम्ही कॅम्पला कन्फर्म येऊ, शूटर म्हणूनच येणार, आम्ही शूटच करणार कन्फर्म. सो बाय. आणि हेच मुवमेंट आहेत, हेच आम्हाला जगायचे होते. भले कोणत्या ग्रुपमध्ये नसो, पण हे जे शूट करायला मजा आली. लाईक 7 दिवसात अराउंड 150 ते 200 GB चा डेटा झालाय. आता हे एडिट करायचं, माझ्याकडला 50 कड वेगळाच. आता हे सगळं एडिट करायचे. 2 पेन ड्राईव्ह भरलेत. माझा लॅपटॉप परत आलाय. बेसिकली लाईक आम्ही लोक रूममेट आहेत. आणि जेव्हा स्पोर्ट इव्हेंट डिक्लेअर झाले तेव्हा आम्हाला दोघांना वाटलं की आम्ही घडलो, आम्हाला स्पोर्ट भेटणार आहे. आम्ही तो NSS कॅम्प कॅन्सल करणार होतो. आणि ह्यो तर मला ब्लेमच करत होता की तुझ्यामुळे मला घेऊन चाललेत. बट आता ह्यो आयुष्यभर मला लक्षात ठेवणार की माझ्यामुळे हा कॅम्प आलाय. कसा वाटतं एक्सपिरियन्स? 7 दिवस जीवनाचे इम्प्रूव्हमेंट. लाईक हा एवढंच शब्द आहेत फक्त. भाई मी बोलू शकत नाही माहिती का हे 7 दिवसात काय काय केलं. स्लोगनच काय न तो
बट मला माहित होतं माझ्यासोबत माझ्या बीडचं कोणतरी आहे. हॅशटॅग बीडकर आमचा फ्लेक्स आहे का आमच्याकडे तरी बोल कसा होता तुझा कॅम्पचा एक्सपिरियन्स? खूपच छान. मला सगळ्यांनी खूप सपोर्ट केलं. एकदम फॅमिलीसारखी फिलिंग आली आणि वेंकी दादाची चपात्या मला आयुष्यभर आठवतील. कसं वाटतंय डायरेक्ट सेकंड इयर येऊन एवढा चांगला बॉन्ड मानला तर? हा खूपच छान. दादा नाव काय तुझं? ओके, मला एक नवीन मित्र भेटलाय, अभिषेक. आयुष्यभर ध्यानात राहीन हा मित्र. सगळ्यांचे व्हिडिओ काढतो. मला पण शिकवणार आहे तो व्हिडिओ काढायला. कन्फर्म. इवन ही माझ्याच क्लासची असून आम्ही इथून पहिल्यांदा बोललो. आम्ही क्लासमध्ये बोललोच नाहीत. लाईक आम्ही डायरेक्ट सेकंड इयर होतो तर आम्हाला वाटायचं आम्हाला कोणी बोलणार इथून पुढे मी नाही. तुम्हाला आता बोलायचं इथून chance पुढे आम्हीच देणार असणार आहे. सगळीकडे. सो डायरेक्ट सेकंड इयर गँग जिंदाबाद. अरे भैया रेग्युलर इम्पॉर्टंट. अरे आम्ही पण होतो. सो बेसिकली अजून जर स्पेशल थँक कोणाला म्हणलं ना, शुभजा दिदीला. लाईक तिने जे केअर केली ना माझ्या 7 दिवसात, लाईक कुणीच केली नाही हॉस्टेलवर पण कुठं पण. लाईक असं वाटतच नाही मला शुगर आहे. उलट इथून माझी शुगर कंट्रोलमध्ये झाली ह्यांच्यामुळं. लाईक जेव्हा जेव्हा वाटेल ना की खायची गरज आहे, हिने मला टाईम टू टाईम खायला दिलेलं आहे. आणि लाईक मला इन्सुलिन घ्यायचं जर लक्षात नसेल ना तर हिने प्रत्येक वेळेसला इन्सुलिन घ्यायचं लक्षात करून दिलं. लाईक तुझ्यासाठी कायच बोलू मी. लाईक स्पेशल थँक्यू. पुढच्या वेळेस पण येऊच आपण नक्कीच. आणि अजून एक भारी गोष्ट म्हणलं ना तर ही माझ्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये ते राहतील. मला इथं आल्यावर कळ नाही. सो माहिती डबा करून देत जाईल रोज बाय. माझा अनुभव अत्यंत सुखाचा आणि शांततेत गेलेला आहे. फर्स्ट टाईम मी एवढं शांततेत वागलेलो आहे. आणि खरं तर सेकंड इयरच्या मुलांना पण कोऑर्डिनेशनसाठी धन्यवाद. आणि खरं तर निखिलचं खूप खूप आभार मानतो मी की पर्सनॅलिटी म्हणजे मला खूप आवडलेली आहे. पर्सनली शेअर करतो आहे, मनापासून शेअर करतो आहे. निखिलसारखा माणूस ॲज अ फोटोग्राफर म्हणा, ॲज अ पर्सन म्हणा, खूप चांगला आहे. हेल्पिंग नेचर आहे आणि माझं लहान भावासारखं आहे. अरे बस काय नव्हतं पाहिजे. शेवटपर्यंत राहणार आहे. काय NSS फक्त कॅम्पस नाही आहे. ह्या कॅम्पकडून मला अजून काय नव्हतं पाहिजे. थँक्यू भाई. सो फायनली तो मुवमेंट आलेला. लाईक आमचा टेम्पो आलेला आहे आणि आमची आता काहीच ही नाही की आम्हाला बसच पाहिजे आणि एरोप्लेनच पाहिजे, रेल्वे पाहिजे. ह्या टेम्पोत जायला जी मजा आहे ना ती एरोप्लेनमध्ये नाही, बसमध्ये नाही, कशातच नाही. का तर जी मजा टेम्पोत येताना आली ना ती लाईक अनमॅच एक्सपिरियन्स होता. सो आता वापस टेम्पोत जाणार आहेत, पॅकिंग ते होणार आहे. अजून 7 दिवसात जे मेमोरीज झाल्यात, जे मित्र बनलेत ना हे लाईफ टाईमसाठी असणार आहेत. लाईक पहिल्या दिवशी मला आठवतं आहे ट्रिपला यायच्या आधी पूजा दिदी मला लिहू होती की लास्टला जाते सगळे फॅमिली बनून जाणार आहेत. आणि लाईक फॅमिली वाईब आहे आता. सगळे रडतात, सगळे येऊन गळे भेटतात. सो दिस इज वॉट लाईक एक्सपिरियन्स होता माहिती आहे की माझ्या लाईफचा. माझ्याकडून जर एकच ॲडवाइस द्यायची असेल लाईफमध्ये काय करू नका करू, NSSचा कॅम्प एकदा तरी करा. आणि जर तुमचं लक असेल तर तुम्हाला माझ्यासारखे चांगले सिनियर आणि माझ्यासारखे फोटोग्राफर भेटेल. बट कोणता पण कॅम्प असेल NSSचा बिंदास करा. सो बाय. आता आवरावरी करणार आहेत. कॅमेऱ्यात चार्जिंग पण आहे, मेमरी पण संपलेली. अराऊंड 300 GB डेटा म्हणू शकतात. तो मला कंटेंट भेटणार आहे, त्याला एडिट करायचं आहे. सो
खूप ताण आहे आता माझ्या मागे, मलाच माहीत नाही मी कसं करणार आहे. इवन मी पहिल्यांदा एवढं बोललो आहे, बट आता जो कॉन्फिडन्स लेवल आहे माझा हे कॅम्पनंतर तो नेक्स्ट लेवल असणार आहे. लाईक मी इंट्रोवर्ट म्हणत होतो स्वतःला, बट आता कधी इंट्रोवर्ट राहणार नाही. ह्यांनी मला लाईक एक्स्ट्रोवर्ट करून ठेवलेलं आहे. मी कधी जिंदगीत नाचलो नाही, ह्यांनी मला नाचवलं आहे. मी कधी गायलो नाही, ह्यांनी मला गायला लावलेलं आहे. सो मी प्रत्येक गोष्ट केली जी मी घाबरत होतो. मी आज लाईक पहिल्यांदा आलतो तेव्हा असं वाटत होतं की मला कोणीच बोलणार नाही, पण जाताना आम्ही ताटात जेवून गेलोत मी त्या लोकांसोबत ज्यांना मी ओळखत नव्हतं. सो दिस इज वॉट एक्सपिरियन्स लुक्स लाईक. बाय. कैसे तेरी खुद गर्जी, ना धूप चुने ना छाँव, कैसे तेरी खुद गर्जी, किसी ठोर टिके ना पाँव, कैसे तेरी खुद गर्जी, ना धूप चुने ना छाँव, कैसे तेरी खुद गर्जी, किसी ठोर टिके ना पाँव, बन लिया अपना पैगंबर, तर लिया तू सात समंदर, फिर भी सूखा मन के अंदर क्यों रहेगा. ही तीच प्लेस आहे जिथं आम्हाला म्हणले होते तुम्ही येऊन अनकम्फर्टेबल होणार आहे, तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येणार आहे. बट ॲट द एंड आम्ही ह्याच प्लेसवर येऊन कम्फर्ट झोनमध्ये गेलो होतो. सो जवळपास 12-12:30 झालेत आणि आता बाय. लाईक सगळं झालेलं, गाडीत ते बसलेत सगळे. आम्ही निघतोय आता वापस मांजरीकडे, आमच्या कॉलेजकडे. सो बाय. फायनली जानेवारीत कॅम्प गेलता, डिसेंबरमध्ये लास्ट व्हिडिओ आला. आय नो खूप जास्त लेट झालं, बट माझ्यासाठी खूप जास्त नवीन एक्सपिरियन्स होता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की 6 दिवसात 6 व्हिडिओ बनवायचे होते, डेटा मॅनेज करायचा होता. मी लाईक काही दिवस असे आहेत की जिथं मी 300 व्हिडिओ शूट केले, 200 व्हिडिओ शूट केले, बिकॉज मला सगळं डॉक्युमेंट करायचं होतं. मी म्हणेल आता की मी सगळं डॉक्युमेंट केलेलं आहे. सो थँक्स टू एव्हरीबडी ज्यांनी सगळे सिरीज बघितली, ब्लॉग्स बघितले. आणि माझ्यासाठी हा जी सिरीज असेल लाईक वन ऑफ द बेस्ट मी म्हणेल की माझं काम आहे आत्तापर्यंत. मी जर काय म्हणलं कुणाला सांगायचं असेल की मी माझ्या लाईफमध्ये जर पीक मुवमेंटला जर काय बनवलं तर मी हे बनवलं आहे. सो बेस्ट पार्ट असा आहे की नेक्स्ट मंथमध्ये वापस कॅम्प जातोय आणि ह्यावेळेस आम्ही लीड करतोय. 3rd इयरकडं सगळं आहे. सो आम्ही करतोय. सो ह्यावेळेस लास्ट इयरपेक्षा काहीतरी भारी तगडं बनवणार आहेत आम्ही. सो बाय.